आपण या व्हिडिओमध्ये जे मराठी ग्रामर विचारलं जातं तुम्हाला पेपरला त्याची रिव्हिजन करणार. सो ह्याच्या अगोदर माझ्या 3 रिव्हिजन झालेले आहेत. आता ही आहे चौथी रिव्हिजन. तर त्याच्यामध्ये काय विचारलं आहे, प्रश्न पहिला आहे खालील दिलेल्या शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा. म्हणजे जो ग्रुप असतो त्या पूर्ण ग्रुपला मिळून एक कोणता वर्ड आहे किंवा कोणता एक शब्द असतो तो लिहायचा आहे. सो आपल्याला इथे पूर्ण एक सेंटेन्स किंवा एक मोठं वाक्य दिलेलं असतं ज्याचा अर्थ आपल्याला एका शब्दामध्ये सांगायचा असतो. सो पहिला आहे सर्व इच्छा पूर्ण करणारी गाय. एक अशी गाय आहे जी आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करते. तर त्या गायीला आपण काय म्हणतो किंवा त्या गायीचं नाव काय आहे? सो तिचं नाव आहे कामधेनू. सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे केलेले उपकार जाणणारा. म्हणजे आपण एखाद्या व्यक्तीला मदत करतो आणि जेव्हा त्याला जाण असते किंवा त्याला माहिती असते की अरे बापरे या व्यक्तीने मला या संकटामध्ये मदत केली, म्हणजे हा व्यक्ती कसा आहे, हेल्पफुल आहे. तर ते जाणणारा म्हणजे त्याला त्या गोष्टीची जाण असते की कोणीतरी मला मदत केली. सो त्याला काय म्हणतात? कृतज्ञ, म्हणजे उपकार जाणणारा. थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे दररोज प्रसिद्ध होणारे. म्हणजे दररोज काय येतो आपल्या घरी, जो पेपर येतो तो दररोज येतो. सो ह्या पेपरला काय म्हणतात? तर दैनिक असं म्हणतात. म्हणजे दररोज प्रसिद्ध होणारी जी गोष्ट आहे, जो पेपर आहे, त्या पेपरचं नाव आहे दैनिक. फोर्थ नंबरचा क्वेश्चन आहे मनास आकर्षून घेणारे. म्हणजेच एखादी गोष्ट आहे, जसं की एखादं सुंदर बटरफ्लाय आहे आणि ते काय होतं आपल्याला पटकन बघता क्षणी आवडतं. म्हणजे ते काय आहे आपल्या मनाला आकर्षून घेतं, म्हणजे त्यांच्याकडे त्या गोष्टीकडे अट्रॅक्ट होतं. तर त्याला काय म्हणतात? मनमोहक. म्हणजे आपल्याला मनाला मोहणारं किंवा आपल्या मनाला खूप सारं आवडणारं. फिफ्थ नंबरचा क्वेश्चन आहे कानाला गोड वाटणारं. म्हणजे एखादं भजन असेल किंवा एखादं खूप छान असं गाणं असेल तर आपल्याला काय वाटतं, ते सारखं सारखं ऐकावंसं वाटतं. सो आपल्या कानाला गोड वाटणारं जे काही गाणं आहे, जी गोष्ट आहे, तर हे काय आहे? कर्णमधुर. कर्णचा अर्थ येतो कान आणि मधुर म्हणजे आवडणारं. सो कानाला गोड वाटणाऱ्याला काय म्हणतात? कर्णमधुर. सिक्स्थ नंबरचा क्वेश्चन आहे भाषण देणारा. जो एखादं स्पीच सांगतो तर त्याला काय म्हणतात? वक्ता. सेवन्थ नंबरचा क्वेश्चन आहे गायी चारणारा. म्हणजे जो जनावरांना चारतो, म्हणजे जो राखतो किंवा जो जनावरांना पाळतो किंवा त्याला काय म्हणतात? गुराखी. 8 नंबरचा क्वेश्चन आहे अभिनय करणारा. म्हणजे जे ॲक्टिंग करतात त्यांना काय म्हणतात? नट. ॲक्टर म्हणतो ना आपण, तर त्यांना काय म्हणतात? नट किंवा अभिनेता. आणि अभिनय करणारी जर असेल तर इथे काय येणार आहे? अभिनेत्री किंवा नटी. 9th नंबरचा क्वेश्चन आहे पाहण्यासाठी जमलेले लोक. म्हणजे जर एखादा कार्यक्रम चालू आहे आणि जी लोकांची गर्दी जमते तर त्या गर्दीला काय म्हणतात? तर प्रेक्षक म्हणतात. 10th नंबरचा क्वेश्चन आहे सर्व काही जाणणारा. म्हणजे एखाद्याला माहिती असतं की सगळ्या गोष्टी, जसं की एखादे साधू आहेत, संत आहेत, तर त्यांना काय म्हणणार आपण? सर्वज्ञ. म्हणजे त्या लोकांना सगळं माहीत असतं की फ्युचरमध्ये काय घडणार आहे. किंवा घरातला एखादा व्यक्ती असतो तर त्याला सगळ्या गोष्टी पुढच्या माहिती असतात की आता काय होणार आहे, काय नाही, तर त्याला आपण काय म्हणणार आहोत? सर्वज्ञ. त्यानंतर सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे गटात न बसणारा शब्द ओळखून लिहा. म्हणजे इथे आपल्याला शब्द दिलेले आहेत. शब्द म्हणजेच काय, तर एका शब्दाचे हे सगळे मिनिंग्स आहेत. सो ह्याच्यामध्ये एक असा वेगळा एक शब्द आहे, तर तो कोणता वेगळा शब्द आहे ते आपल्याला त्याच्यातून काढायचं आहे किंवा त्याला सर्कल करायचं आहे किंवा खाली लिहायचं आहे. सो फर्स्ट नंबरचा क्वेश्चन आहे अभ्यास, सराव, परिपाठ आणि आग. तर आता अभ्यास करणं म्हणजे स्टडी करणं, सराव करणं म्हणजे रिव्हिजन करणं, परिपाठ करणं म्हणजेच रिव्हिजन करणं, आणि आग ही काय आहे? वेगळी आहे. सो ह्याच्यामध्ये हे तिन्ही आहेत, हे सेम आहेत आणि आग हा वेगळा आहे. सो ह्याच्यामधून हा आगला आपण बाजूला काढायचा आहे आणि गटात न बसणारा म्हणजे ऑड वन आउट, जो ऑड आहे त्याला आपण बाहेर काढणार आहोत. सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे पिता, आई, माय आणि जननी. सो आईचीच नावं आहेत, ही आई म्हणजेच माय आणि माय म्हणजेच जननी, आणि पिता म्हणजेच हे वेगळे आहेत, पिता म्हणजे वडील. सो ह्याच्यामधला ऑड वन आउट कोण आहे? तर पिता आहेत. थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे कपाळ, भाल, ललाट आणि माय. तर कपाळ, भाल, ललाट ही तिन्ही नावं कपाळाची आहेत, म्हणजे आपले जे फोरहेड आहे त्याचे, आणि माय म्हणजेच आई. सो हा माय जो आहे हा शब्द काय असणार आहे? आपला वेगळा असणार आहे. फोर्थ नंबरचा क्वेश्चन आहे सूर्य, शशी, रवी आणि भास्कर. तर ह्याच्यामध्ये ही काय आहेत? ही सूर्याची नावं आहेत. सूर्य म्हणजे सूर्याची दुसरी नावं आहेत रवी आणि भास्कर, आणि शशी म्हणजेच काय येणार आहे? चंद्र. सो हा शशी आपल्याला बाजूला काढायचा आहे. त्याच्यानंतर फिफ्थ नंबरचा क्वेश्चन आहे होडी, गाडी, नाव आणि नौका. हे सगळे बोटची नावं आहेत. होडी म्हणजेच बोट, नाव आणि नौका हे सगळी ही तिन्ही जी नावं आहेत ही आपल्या समुद्रामध्ये जी चालणारी बोट असते, नौका असते, हिची नावं आहेत. आणि गाडी म्हणजेच काय? तर रस्त्यावर चालणारी गाडी. सो ऑड वन आउट कोण आहे? तर गाडी आहे. सिक्स्थ नंबरचा क्वेश्चन आहे अंबू, पाणी,
नीर आणि आग. आंबू म्हणजेच पाण्याचं दुसरं नाव आहे. पाणी आणि नीर ही सगळी पाण्याची नावं आहेत आणि आग ही वेगळी आहे. सो आग ऑड वन आउट होणार आहे, म्हणजे ही त्यांच्या ग्रुपमधून बाहेर येणार आहे. 7th नंबरचा क्वेश्चन आहे कांता, दारा, पती आणि जया. सो ही कशाची नावं आहेत, तर बायको किंवा पत्नीची नावं आहेत. सो कांता, दारा, जाया ही बायको म्हणजे बायको किंवा पत्नीचा जो वेगळा अर्थ आहे त्याची आहेत, म्हणजे हे सगळे त्याचे मिनिंग्स आहेत. आणि हा पती आहे हा वेगळा आहे, म्हणजे हा ऑड वन आउट आहे. सो ह्याला याच्या ग्रुपमधून बाहेर काढायचं आहे. 8th नंबरचा क्वेश्चन आहे वात, वायू, पवन आणि पंकज. सो हे काय आहेत, ही वाऱ्याची नावं आहेत सगळी. वायू, पवन आणि वात. सो पंकज हा काय आहे, हे कमळ, कमळाचं नाव आहे पंकज. त्यामुळे आपण ह्याला हे ऑड वन आउट आहे म्हणून ह्यांच्या ग्रुपमधून याला बाहेर काढून लिहायचं आहे. 9th नंबरचा क्वेश्चन आहे तलाव, तडाग, सरोवर आणि नदी. सो ही तडाग आणि सरोवर ही कोणाची नावं आहेत, तलावाची नावं आहेत. आणि नदी ही तलावापेक्षा वेगळी असते. का, तर नदी ही वाहणारी असते आणि तलाव हा थोड्याशा जागेमध्ये म्हणजे तो एक फिक्स असतो. आणि नदी हे काय आहे, जिथे रस्ता मिळेल तिथे ती वाहत जात असते. 10th नंबरचा क्वेश्चन आहे पाणी, ढग, मेघ आणि नीरद. म्हणजे ही सगळी आहेत ढग, मेघ, नीरद ही कशाची नावं आहेत, तर ढगाची दुसरी नावं आहेत. आणि पाणी हा काय आहे, वेगळा आहे. सो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ, आणि हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच तुमच्या एक्झाममध्ये हेल्पफुल होईल. सो थँक्यू.